नमस्कार, मी डॉक्टर गजानन वडजे, गुरुकृपा आयुर्वेद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। आज एक नवीन व्हिडिओ घेऊन येतो आहोत, तो म्हणजे आता सुरू असलेला ऋतू आणि त्याची ऋतुचर्या आणि त्यानंतर त्याच्याशी म्हणजे आजाराशी रिलेटेड किंवा स्वस्थ वृत्ताशी संबंधित असलेले पंचकर्म यावरती आपण आज थोडक्यात बोलूया। आता पूर्णतः वर्षा ऋतूला सुरुवात झालेली आहे आणि हवेतील बदल पण आपल्याला जाणून येतात। आता ह्या श्रावण ऋतूमध्ये सामान्यतः सर्वांना दिसून येणारे आजार म्हणजेच वातव्याधीचे आजार, वातविकार, आमवात, ज्याने की सामता असल्यामुळे कफाचा संचय झाल्यामुळे, दूषित कफाचा संचय झाल्यामुळे सर्व सांध्यांमध्ये तो असा एक आमवात आहे। आमवात हा सर्वात त्रासदायक असतो। त्यामध्ये रुग्णाला दिसून येणारी लक्षणे म्हणजे काय की सर्व अंगावरती जी काही मोठी सांधे आहेत किंवा छोटी सांधे असतील, मोस्टली मोठी सांधे अफेक्ट होतात। यामध्ये गुडघ्याचे सांधे असतील किंवा कर्पूर संधी असतील म्हणजे कोपराचे संधी असतील किंवा मनगट असतील किंवा पायाचे आपले गुल्फ संधी, त्यालाच आपण घोटे म्हणतो। ह्या सांध्यांमध्ये दूषित कफाचा संचय झाल्यामुळे थोडा जरी वातावरणात बदल झाला की लगेच रुग्णाला त्याची लक्षणे जाणून येतात। उदाहरणार्थ कसं तर त्या सांध्यांवरती सूज येणे, सकाळी म्हणजे झोपेतून उठल्यावरती त्या रुग्णाला अजिबात हालचाल करता येत नाही जोपर्यंत सूर्य चांगला प्रकाशित होणार नाही, म्हणजे जोपर्यंत सूर्याची किरण चांगले जमिनीवर येत नाहीत, अंगावरती येत नाहीत, तोपर्यंत रुग्णाची हालचाल पूर्णतः थांबलेली असते आणि खूप मोठ्या प्रमाणात रुग्णाला यातनं सफर व्हावं लागतं, खूप त्रास होतो। यात निदान स्थानामध्ये वर्णन केलेलं आहे की विंचू चावल्यासारख्या त्याच्या वेदना असतात आणि खरंच आहे, अजिबात हालचाल होत नाही, रुग्ण अक्षरशः रडत असतात। अशा अवस्थेत काय करायचं तर अशा अवस्थेची चिकित्सा ही वेगळी आहे आणि सामान्य वातव्याधीची चिकित्सा ही वेगळी आहे। जर का तुम्ही आम अवस्थेमध्ये जर स्नेहन केलं तर ते परत स्नेहन म्हणजे जर अंगाला तेल लावण्याचा वगैरे प्रकार केला तर तो आमवात हा वाढतो। त्याच्या उलट सामान्य वातव्याधी असतील, ऑस्टिओपोरोसिसमुळे किंवा ऑस्टिओआर्थरायटिसमुळे झालेला असेल तर अशा वातव्याधीत जर स्नेहन केलं तर अशा रुग्णाला चांगल्या प्रकारे उपशय मिळतो आणि हे आपल्याला परिणामात म्हणजे ते पंचकर्म केल्यानंतर त्यात जाणून येतं। विशेषतः वर्षा ऋतूत काय काळजी घ्यायची असते सर्वजणांनी, म्हणजे रुग्ण असतील किंवा जे काही स्वस्थ असतील अशाने। सर्वात महत्त्वाचं म्हणजे वर्षा ऋतूत येणारा पाणी, आपल्याला पिण्यासाठी जे पाणी आहे ते अशुद्ध असते, दूषित असतं। कारण का वाहतं पाणी असतं, विहिरीचं किंवा बोरवेलचं पाणी वाढलेलं असतं, त्यात नवीन पाणी आलेलं असतं, सर्वत्र म्हणजे इकडची तिकडची घाण त्या पाण्यामध्ये असू शकतं। अशा अवस्थेमध्ये वर्षा ऋतूत सर्वांनी पाणी हे गाळून उकळून अशा प्रकारचं पाणी किंवा त्यामध्ये त्रुटी घालून त्यामध्ये अशा प्रकारचं शुद्धीकरण करून केलेलं पाणी हे सर्वांनी प्यायला पाहिजे। आणि विशेषतः सुखोष्ण जल, ज्यांना पोटाचे विकार आहेत अशांनी शुंठी सिद्ध जल म्हणजे शुंठीचा तुकडा घालून त्यात उकळून पाणी पिलं तर ते अत्यंत उपयोगी असं ठरतं। शुंठ ही दीपन पाचन करणारी आहे, मधुरसात्मक आहे आणि उष्ण आहे, त्यामुळे ती आपली जी काय म्हणजे जाटरागडी मंद झाला असेल, भूक मंदावली असेल, अशा अवस्थेमध्ये जर शुंठ सिद्ध कोष्णजल पाणी आपण प्राशन केलं तर ते चांगल्या प्रकारे आपल्याला पचन करण्यास मदत करेल। त्यानंतर आहार, अमावस्या संपल्यानंतर श्रावण मास सुरू होतो आणि त्यानंतर 4 महिने खरं तर पूर्णतः आपण बऱ्यापैकी काही गोष्टी ह्या चतुर्मासात वर्ज्य केल्या जातात। जसं की काही लोक मांसाहार करत नाहीत, काही लोक कांदा लसूण सुद्धा सेवन करत नाहीत। त्याचं कारण असं आहे की ह्या ऋतूमध्ये अग्निमांद्य झाल्यामुळे पचनक्रिया ही साहजिकच कमी झालेली असते, त्यामुळे लघु आहार जो पचण्यास एकदम लघु आहे, लवकर पचला जाईल अशा प्रकारचा आहार आपण ह्या वर्षा ऋतूमध्ये ग्रहण करायचा असतो, म्हणजे घ्यायचा असतो। आणि याचा फायदा काय होतो तर तो लवकर पचला जातो आणि त्यांनी होणारे काही जे विकार आहेत ते विकार होत नाहीत। साधारणतः काय होतं, अग्निमांद्य झाल्यामुळे घेतलेला आहार पचत नाही। जर आपण गुरुआहार घेतला म्हणजे पचण्यासाठी जो जड आहार आहे, म्हणजे त्याला पचायला जास्त वेळ लागतो, अशा प्रकारचा जर आपण आहार सेवन केला तर एकतर अग्निमांद्य ऑलरेडी असतंच, त्यामुळे त्यात काही प्रश्नच नाही आहे आणि
त्यामुळे अपचन झाल्यामुळे जुलाब होण्याची शक्यता असते किंवा उलट्या होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी आपण लघु आहार घेतलात तर आपण ह्या आजारांपासून दूर राहू आणि आपला जो काही शरीरातील अग्नी आहे, जठराग्नी आहे, तो व्यवस्थित राहण्यासाठी चांगल्या प्रकारे या अशा प्रकारच्या आहारात मदत होईल. जे काय अन्नपदार्थ बनवले तेव्हाच्या तेव्हा सेवन केलेले अतिउत्तम. कारण काय होतं की या काळांमध्ये जंतू प्रादुर्भाव म्हणजेच माशा ह्या ज्या आहेत त्या खूप प्रमाणात वाढलेल्या असतात आणि त्या सर्वत्र फिरलेल्या असतात. घाण पण बऱ्यापैकी असतं पावसाळ्यामध्ये, की बाहेरची घाण, ह्या माशा सगळीकडे फिरत असतात. त्या बाहेरून जर अन्नपदार्थावर आल्या तर त्यातनं अन्नबाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर मग अशा प्रकारे जो की ताजा आहार जेव्हा तयार केलेला आहे तेव्हा त्याच वेळेस जर सेवन केला तर आपल्याला अनेक आजारांपासून मुक्ती किंवा दूर राहण्यास चांगली मदत होते. आता ह्या ऋतूमध्ये साधारणतः पालेभाज्या काय घ्यायच्या? खरं तर निसर्गाने सर्व खूप छान प्रकारे व्यवस्था करून ठेवलेली आहे. त्या ऋतूनुसार पालेभाज्या, फळभाज्या आणि कडधान्य किंवा धान्य किंवा डाळी अशा प्रकारची व्यवस्था चांगल्या प्रकारे करून ठेवलेली आहे. तर अशा ह्या वर्षा ऋतूमध्ये रानभाज्या जसं की टाकळा आहे, खडक शेपू आहे जी की खडकावरती म्हणजे डोंगराळ भागात येते, त्यानंतर पटोलाची भाजी आहे जिला फांदीची भाजी म्हणतो, अशा अनेक प्रकारच्या भाज्या आहेत, करटुले आहेत आणि श्रावणामध्ये काही ठिकाणी मशरूम पण येतात. अशा अनेक रानभाज्या आहेत की ज्या त्या प्रदेशानुसार आपल्याला आढळून येतात म्हणजे आणि त्या ऋतूमध्ये स्पेसिफिकली त्या उगवतात. पावसाळ्यात येणाऱ्या कोकणातील भाज्या वेगळ्या आहेत, मराठवाड्यातील वेगळ्या आहेत, विदर्भातील वेगळ्या आहेत, पश्चिम महाराष्ट्रातील वेगळ्या आहेत. अशा त्याच्यानुसार ह्या रानभाज्यांची ओळख हे त्या प्रदेशात राहणाऱ्या, जंगलामध्ये राहणाऱ्या किंवा डोंगराळ भागात राहणाऱ्या व्यक्तीस माहिती असतं. त्यांची माहिती आपण करून घेऊन जर त्या भाज्या आपण सेवन केल्या तर आपलं आरोग्य उत्तम राहण्यास चांगल्या प्रकारे मदत होते. त्यानंतर धान्य काय सेवन करायचं? तर खरं तर आयुर्वेदानुसार 1 वर्ष पुराण धान्य म्हणजे 1 वर्ष स्टोअर करून ठेवलेलं धान्य हे आपण सेवन करायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की त्या धान्यामध्ये जो काही गुरु भाग आहे किंवा जो गुरु अंश आहे, स्निग्ध अंश आहे, तो कमी होऊन त्या धान्याला लाघवता प्राप्त होते. आणि अशा प्रकारचं पुराण अन्न म्हणजे 1 वर्ष जुनं अन्न जर धान्य जर आपण आपल्या आहारामध्ये घेतलं तर ते चांगल्या प्रकारे आपल्याला पचन होण्यास चांगली मदत होते आणि ते शक्तिवर्धक असा आहार सांगितलेला आहे. पंचकर्म आयुर्वेदानुसार हा ऋतू हा शुद्ध वातप्रकोपाचा ऋतू आहे. त्या वाताचं शमन करण्यासाठी आपल्याला काय करायचं? त्यामध्ये स्नेहन आहे, स्वेदन आहे, नस्य आहे, अशा प्रकारची पंचकर्म आहेत, बस्ती आहे. अशा प्रकारची आपण पंचकर्म जर केलो म्हणजे स्नेहन स्वेदन केलं आणि बस्ती जर घेतलो आपण या ऋतूमध्ये तर वातांच्या सर्व आजारांपासून म्हणजे कुठले आजार वाताचे म्हणजे कंबर दुखणे, मान दुखणे, पाठ दुखणे किंवा एका पायाला मुंग्या येणे त्याला सायाटिका असं म्हणतो किंवा टाच दुखणे, अशा अनेक वेगवेगळ्या दुखण्यांपासून ही गुडघे दुखणे ही जी काही दुखणे आहेत ही फक्त आणि फक्त वातव्याधी असं आयुर्वेदीय ग्रंथामध्ये वर्णन आलेलं आहे. आणि अशी वातव्याधी स्नेहन स्वेदन आणि बस्ती या उपक्रमाने खूप चांगल्या प्रकारे आपल्याला उपशम मिळताना दिसतो आणि त्यातनं रुग्ण चांगल्या प्रकारे बरे होतात. अनेक रुग्णांचे ह्या पंचकर्माने आपण ऑपरेशन सुद्धा मणक्याचे ऑपरेशन सुद्धा टाळू शकतो किंवा ते ऑपरेशन पोस्टपोन सुद्धा करता येतात. अशा प्रकारचं जर पंचकर्म आपण चांगल्या आयुर्वेदीय डॉक्टरांकडनं करून घेतला तर अनेक प्रकारच्या वातव्याधीपासून आपली मुक्तता कायमची होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बरेच आजार हे अपुनर्भव असतात म्हणजे परत होत नाहीयेत. आयुर्वेदाची ही खासियत आहे की एकदा चिकित्सा केली की ती काही वर्ष तरी परत होत नाही. अनेक महिलांमध्ये पाळीचे आजार आहेत, इरेग्युलर म्हणजे कष्टार्तव असेल, अनार्तव असेल किंवा खूप प्रमाणात रक्तस्राव होणे, अशा अनेक आजारांवरती बस्ती ही चिकित्सा खूप चांगल्या प्रकारे प्रभावी ठरू शकते. अशी आजार वेळोवेळी आपण आयुर्वेदीय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपली प्रकृती काय आहे, आपल्या प्रकृतीला काय सूट होतं, आपण कुठले अन्नपदार्थ घ्यायला पाहिजे, कुठले घ्यायला नाही पाहिजे, कुठल्या ऋतूत काय विहार असायला पाहिजे आपला, असा सर्व गोष्टींचा
आयुर्वेदीय डॉक्टरांकडनं जर प्रकृती परीक्षण करून घेतलो आपण प्रॉपर, तर अनेक आजारांपासून आपल्याला दूर राहता येतं, अनेक आजार आपल्याला टाळता येतात आणि जी काही झालेली आजार आहेत ती अशी आजार आपल्याला बरे पण करता येतात. नस्य आहे, नस्य म्हणजे काय, तर जी आपल्या शरीराला 9 ओपनिंग्स आहेत, कान, नाक, घसा आहे, अशा अनेक बाह्य 9 ओपनिंग्स आहेत, म्हणजे 9 द्वार आहेत. त्यातलं एक म्हणजे नासा, म्हणजे नाकातनं दिले जाणारं औषध, याला नस्य असं म्हणतात. तर यात औषधी द्रव्यानुसार पण नश्याचे प्रकार आहेत आणि त्या नस्याच्या कर्मानुसार सुद्धा, म्हणजे दिलेल्या औषधांचं कर्म काय होतं याच्यानुसार शोधन, ग्रहण, विरेचन, तर्पण अशा प्रकारची सुद्धा नस्याचे प्रकार आहेत. असे सुद्धा नश्याचे प्रकार आहेत. तर मग नस्य करायचं कोणी आणि करायचं कधी? शक्यतो वर्षा ऋतूत नस्य करायला सांगितलेलं आहे, पण कधी करायचं? जेव्हा ढगाळ वातावरण नसल्यावरती, स्वच्छ सूर्यप्रकाश असल्यावरती असेल तेव्हा नस्य करावं. मग नस्य करायचं कुठल्या तेलाने? अणुतेल आहे, पंचेंद्रिय वर्धन तेल आहे, गोघृत आहे, अशा अनेक प्रकारच्या औषधांनी आपल्याला नस्य करता येतं. प्रदमन नस्य करता येतं शुंठी चूर्णाने. ज्यांना प्रतिशय म्हणजे सर्दीचा त्रास आहे अशा रुग्णांनी जर प्रदमन नस्य केलं शुंठी चूर्णाचं, तर चांगल्या प्रकारे त्याला उपशय मिळू शकतो आणि सर्दी ही चांगली बरी होऊ शकते. ज्यांना DNS आहे, डेव्हिएटेड नेझल सेप्टम आहे, अशा रुग्णांनी सुद्धा नस्य करायला पाहिजे. अशा म्हणजे DNS हे हळूहळू बरा होणारा व्याधी आहे आणि जर तुम्ही ऑपरेट केलं तर रिकरन्स पण होण्याची शक्यता आहे. रिकरन्स टाळता येत नाही. DNS डेव्हिएटेड नेझल सेप्टम म्हणजे नाकातील हाड वाढणं, त्याला DNS म्हणतात. त्यामुळे बऱ्याच रुग्णाला नाकात म्हणजे श्वास घ्यायला त्रास होतो, एक नाकपुडिका बंद असते. अशा रुग्णांनी जर नस्य केलं तर त्याचा चांगला उपयोग आपल्याला दिसून येतो. त्यानंतर अकाली केस पिकणे, अशा रुग्णांमध्ये सुद्धा नश्याचा चांगला उपयोग होतो. त्याच्यानंतर केस गळणे, खालित्य, अशा रुग्णांना सुद्धा नश्याचा चांगला उपयोग. चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे, अकाली, अर्ली एजिंग जे म्हणतो, ह्याच्यापासून सुद्धा नश्यामुळे याच्यापासून अर्ली एजिंग पासून दूर राहता येतं. चेहऱ्यावर जी तुकतुकी आहे ती तुकतुकी आपल्याला ग्लो जो म्हणतो आपण त्वचेचा, तो चेहऱ्यावरच्या त्वचेचा ग्लो नैसर्गिकता मेंटेन करायला मदत होते या नश्याने. ज्यांची मान जखडलेली आहे किंवा कायमच दुखत असेल अशा रुग्णांना सुद्धा नश्याचा चांगल्या प्रकारे फायदा होतो. नश्याची मात्रा किती आहे? तर 2 थेंब, 4 थेंब किंवा 5 थेंब घेऊन नस्य चालत नाही. ती ml मध्ये मात्रा घ्यायला पाहिजे. आयडियली 5 ml, 10 ml किंवा 20 ml पर्यंत पण आपण नश्याची मात्रा देऊ शकतो. रुग्णबलानुसार ही नश्याची मात्रा आपण ठरवू शकतो. अशा प्रकारे केलं जाणारं नस्य हे चांगल्या प्रकारे उपयोगात येऊ शकतो. शेळीच्या दुधाने सुद्धा नस्य केलं जातं किंवा गोदुग्धाने सुद्धा नस्य केलं जातं. वेगवेगळ्या वनस्पतीचा रस काढून, पानांचा रस काढून, फुलांचा किंवा मुळीचा रस काढून सुद्धा नस्य केलं जातं. काही ठिकाणी काविळीमध्ये सुद्धा नाकात औषधी देतात त्यातनं कावीळ उतरण्यासाठी. अशा अनेक प्रकारचे नस्य आहेत. या नश्यांचा आपण उपयोग म्हणजे पंचकर्मातील उपकर्म म्हणून ह्या नश्याला आपण बघू शकतो आणि खरंच याचे रिझल्ट आपल्याला बघायचे आहेत. आयुर्वेद हे शास्त्र प्रॅक्टिकल आहे. जर आपण सांगून त्याचा म्हणजे कितपत फायदा होईल, जर आपण प्रॅक्टिकली त्या गोष्टी करत असू आणि त्याचा उपयोग तेव्हाच कळतं की रुग्णाला की किती उपयोगी आहे आणि किती चांगल्या प्रकारे हे शास्त्र आहे. त्यानंतर कर्णपूर्ण आहे, म्हणजे कानामध्ये तेल घालणे, याला कर्णपूर्ण असे म्हणतात. हे घालायचं कोणी आणि कोणी घालायचं नाही? ज्यांचे कान फुटतात, ज्यांच्या कानातनं पाणी येतं, ज्यांचा टिम्पॅनिक मेम्ब्रेन फुटलेला आहे किंवा त्याला छिद्र पडलेलं आहे, ज्यांच्या कानाचं ऑपरेशन झालेलं आहे, अशा रुग्णांनी कानात कुठल्याही प्रकारचे तेल तूप घालू नये. ज्यांचे कान स्वच्छ म्हणजे ज्यांचे कान खरोखरच चांगले आहेत, कुठलाही कानाचा त्रास नाही, अशा सर्व रुग्णांनी कर्णपूरण करू शकतो आपण. कर्णपूरणाचे फायदे काय आहेत? जो काही वात प्रकोप झालेला आहे, तुमची ऐकण्याची कॅपॅसिटी चांगली राहते, इयरवे तो चांगला राहतो. त्यानंतर कर्णपूरण हा वेगवेगळ्या तेलाने केला जातो. कोष्ण म्हणजे जेवढं सहन होईल एवढं कोमट करून तेल त्यात आपण कानात तेल घालतो, त्याला आपण कर्णपूर्ण असे म्हणतो. कानाचे आजार होत नाहीत, ऐकायला व्यवस्थित येतं आणि जी काही ऐकू पॉवर आपली इयर कंडक्शन आहे, इयर कंडक्शन ते चांगल्या प्रकारे मेंटेन राहण्यास कर्णपूर्णाने चांगली मदत होते. त्याच्यानंतर नश्याचे दुसरे फायदे काय आहेत? तर बऱ्याच जणाला नेझल पॉलिप होतात, म्हणजे जसं अंगावरती वेगवेगळे चर्मकील म्हणजे थोडे मोड येणे किंवा एक्स्ट्रा स्किन ग्रोथ होणे, तशाच प्रकारे आतून नेझल पॉलिप म्हणजे मांसाची ग्रोथ होते. जसं DNS हे हाडाची ग्रोथ होते, तशा प्रकारे मांसाची सुद्धा ग्रोथ होते. ही ग्रोथ थांबवण्यासाठी नश्याचा चांगल्या प्रकारे उपयोग आपल्याला होतो आणि खरंच अशा रुग्णांना खरोखरच त्रास असतो. अशी रुग्ण जर नियमित नस्य केले
अशा रुग्णांनी जर नियमित नशे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जर घेतले तर खरंच त्यांना चांगल्या प्रकारे फायदा होतो आणि अशा बरेच वेळा ऑपरेशन पण आपल्याला टाळता येतं. पावसाळा खरं तर बस्तीसाठी योग्य आहे, कारण त्याचं कारणच असं आहे की तो वातप्रकोपाचा काळ आहे. वाताचा प्रकोप झालाय म्हणजे काय, वाताचे आजार म्हणजे प्रकोप म्हणजे तो वाढलेला आहे, विकृत झालेला आहे. तो साम्य अवस्थेत आणण्यासाठी पंचकर्म हे सर्वश्रेष्ठ सांगितले. साधं स्नेहस्वेदन जरी तुम्ही आठवड्यात एकदा केलं तरी खूप चांगल्या प्रकारे रिलीफ मिळतो. ते केल्यानंतरच समजतं की आपल्याला त्रास काय होतो आणि किती त्याचा फायदा आहे. असं सांगून किंवा ऐकून त्याचा फायदा कळत नाही. प्रथा जोशी सर्वांना सांगायचे, बस्ती द्यावा, बस्ती घ्यावा, बस्ती दिवाचा विसावा. म्हणजे बस्ती खरंच द्यायला पाहिजे आणि घ्यायला पाहिजे. तो सर्वांच्या जीवाचा विसावा आहे. खरंच त्यामध्ये एवढी ताकद आहे की बस्ती ही अर्धी चिकित्सा आहे. अनेक प्रकारचे आजार हे बस्तीमुळे बरे होतात. बस्तीमध्ये मुख्यतः म्हणजे काय, ज्यांना पॅरालिसिस आहे अशा रुग्णांना सुद्धा बस्तीने चांगल्या प्रकारे फायदा होतो. नस्याने सुद्धा पॅरालिसिसमध्ये चांगल्या प्रकारे फायदा होतो. अनेक आजारांमध्ये आपल्याला नस्य आहे, कर्णपूर्ण आहे, नेत्रतर्पण आहे, ज्यांची व्हिजन ब्लर्ड आहे म्हणजे ज्यांना दिसत नाही, ज्यांचे चष्म्याचे नंबर वाढलेले आहेत किंवा ज्यांना नवीनच चष्मा लागलेला आहे, अशा रुग्णांना आपण नेत्रतर्पण करतो. नेत्रतर्पण म्हणजे काय की डोळ्यांवरती आपण वेगवेगळ्या औषधी तुपांचा बस्ती किंवा तर्पण म्हणजे तूप सोडतो. अशा रुग्णांना सुद्धा तर्पणाचे म्हणजे ह्या कर्माचा चांगल्या प्रकारे उपयोग आपल्याला दिसून येतो. त्यानंतर गंडूश आहे. गंडूश आणि कवल. गंडूश म्हणजे काय तर वेगवेगळ्या औषधी द्रव्यांनी सिद्ध केलेले तेल तोंडात धरणे, त्याला आपण गंडूश म्हणतो. तर अशा प्रकारे पंचकर्म हे वर्षा ऋतूमध्ये करण्याचे अनेक पंचकर्म आहेत. त्यातला बस्ती हा सर्वश्रेष्ठ उपक्रम आहे आणि तो सर्वांनीच करावा. ज्यांना आजार आहेत त्यांनी पण करावा, ज्यांना आजार नाहीत त्यांनी पण करावा. सर्वांनी जर ही गोष्ट फॉलो केली तर आपल्याला अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. ह्या व्हिडिओमधील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.